नमस्कार मित्रांनो शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन किंवा पशुखाद्याचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। केंद्र सरकारच्या नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणजेच NLM योजनेअंतर्गत पशुपालन क्षेत्रातील उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाते। LNM योजनेत कोणते व्यवसाय असतात? या योजनेत प्रामुख्याने शेळी व मेंढी पालन, ग्रामीण कुक्कुटपालन, डुक्कर पालन, पशुखाद्य व चारा व्यवसाय असे विविध व्यवसाय असू शकतात। यांना प्रोत्साहन दिले जाते। अनुदान किती मिळते? अनुदानाची रक्कम ही टक्केवारी ही व्यवसायाचा प्रकार, प्रकल्पाचा आकार आणि लागू असलेल्या मार्गदर्शक तत्वावर बदलते। उदाहरणार्थ ग्रामीण कुक्कुटपालनाच्या एका घटकात पात्र प्रकल्पासाठी 50% सबसिडी, कॅपिटल सबसिडी, कमाल 25 लाखापर्यंत अशी तरतूद आहे। अर्ज कसा करायचा? LNM योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया अधिकृत NLM एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट प्रोग्राम पोर्टलद्वारे केली जाते। अर्ज करण्यापूर्वी आपल्या व्यवसायाची पात्रता, प्रकल्प खर्च, आवश्यक कागदपत्रे आणि बँक कर्जाची आवश्यक तपासणे आवश्यक आहे। तुम्हाला LNM योजनेत शेळीपालनासाठी किती अनुदान मिळते, पात्रता काय आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती हवी असल्यास ह्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच सरकारी योजना आणि ऑनलाईन अर्जाच्या माहितीसाठी पवन इन्फो सेंटरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।